चला तर मैत्रिणींनो, तुमचे स्वागत आहे अनुपमा किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत चमचमीत छोले आणि टम फुगलेले भटुरे। रेसिपी एकदम सोपी आणि सुटसुटीत आहे। चला तर बनवूया आपण आपली रेसिपी। तर आता इथे मी भिजवलेले काबुली चणे घेतलेले आहेत। ते एका कुकरमध्ये घालून घेऊयात। आता त्यामध्ये थोडेसे पाणी घालूया। पाणी इतके घालायचे की त्यामध्ये आपले चणे फक्त बुडाले पाहिजे, म्हणजे 1 इंचापर्यंत पाणी घालूया। त्यामध्ये एक वेलची आणि दालचिनीचे तुकडे घालूयात। थोडं चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊयात। तर आता आपण छोले बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। त्यासाठी इथे मी लसूण अद्रक पेस्ट, 2-3 मध्यम आकार कांदा पेस्ट, 2-3 टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे, कस्तुरी मेथी, 1 मोठा चमचा छोले मसाला, जिरा, तेल व तूप एकत्र करून घेतलेले आहे, 1 मोठा चमचा बेसन पीठ, मीठ चवीनुसार, कोथिंबीर बारीक चिरलेली, आणि इथं काही मसाले घेतले आहे। त्यामध्ये धना पावडर, हळद आणि काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे। आता कढई घेऊया। कढईत तेल व तूप एकत्र करून घालूयात। त्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट घालून घेऊयात। आता त्या 2 ते तमालपत्र घालूयात, थोडासा जिरा, आणि कांद्याची पेस्ट घालूया। कांद्याची पेस्ट आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे। आता त्यामध्ये टोमॅटो प्युरी घालूयात। आता त्यामध्ये आपले सर्व मसाले घालूयात। त्यासाठी मी धना पावडर, काश्मीरी मिरची पावडर आणि हळद घातलेली आहे। आता हे सर्व आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे। आता इथे मी 1 चमचा बेसन पीठ घालून घेते। बेसन पीठ घातल्यामुळे आपल्या भाजीला दाटसरपणा चांगला येतो। त्याला थोडं तेल टाकून लाल रंग येईपर्यंत थोडं भाजून घेऊयात। आता आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे। त्यामध्ये 1 मोठा चमचा छोले मसाला टाकूया। आता हे मिश्रण चांगले परतून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी घालूयात। पाणी घेतल्यामुळे आपली ग्रेव्ही चांगली मऊ शिजते आणि भाजीला चवही छान येते। आता आपले चणे शिजलेले आहेत। तुम्ही बघू शकता ते किती मऊ शिजलेले आहेत। आता ते सर्व चणे आपण मसाल्यामध्ये घालून घेऊयात।
ह्यामध्ये आता गरम केलेले पाणी घालूयात. गरम पाण्यामुळे भाजीला चव छान येते. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ, तुम्ही बघू शकता आपल्या भाजी दाटसर झालेली आहे आणि तिला रंगही छान आलेला आहे. आता थोडीशी कस्तुरी मेथी घालूयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. आता आपण भटुरे बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूयात. त्यासाठी इथे मी मैदा दोन वाट्या घेतलेले आहे, बेकिंग सोडा अर्धा चमचा, पिठी साखर 1 चमचा, रवा 1 चमचा, गव्हाचे पीठ 2 चमचे आणि दही आणि मीठ घेतलेले आहे. आता आपण भटुरेचे पीठ मळून घेऊयात. त्यासाठी मी प्रथम 2 वाट्या मैदा घेत आहे. रवा, गव्हाचे पीठ, पिठी साखर, सोडा, दही, चवीनुसार थोडंसं मीठ घालूयात व तेल घालून सर्व जिन्नस चांगली मिक्स करून घेऊयात. हे सर्व जिन्नस आपण चांगले एकत्र करून घेऊया. पीठ मळण्यासाठी आपल्याला कोमट पाणी घ्यायचे आहे. कोमट पाण्यामुळे आपले भटुरे खुसखुशीत होतात आणि टम्म फुगतात. आता हे पीठ आपल्याला अर्धा तास किंवा 1 तासासाठी झाकून ठेवायचे आहे. आता आपला 1 तास पूर्ण झालेला आहे. आपले पीठ चांगले फुगलेले आहे. त्याला थोडं तेल लावून त्याला आपण चांगले मऊ करून घेऊयात. उंडा करताना अशा प्रकारे उंडा करायचा, त्यामुळे त्याला क्रॅक जात नाहीत आणि आपली पुरी फुगण्यास मदत होते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले उंडे झालेले हवेत. अशा प्रकारे आपण सर्व उंडे बनवून घेऊयात. आता ह्यावर थोडे थोडे तेल सोडूयात. तेल सोडल्यामुळे आपल्याला आपले भटुरे लाटण्यात चांगली मदत होते. भटुरा लाटताना तो एका साईडने लाटायचा, त्याला उलटा करायचा नाही. आणि त्याचा आकार तुम्ही गोल किंवा लंबाकृतीही करू शकतात. हा जास्त पातळ करायचा नाही किंवा जास्त जाडही ठेवायचा नाही.
शकता आपले तेल तापलेले आहेत. तेल आपल्याला मीडियम तापवायचे आहे, जास्त तापवायचे नाही किंवा कमी तापवायचे नाही. आणि तळताना आपल्याला फुल फ्लेमवरच आपल्या भटुरे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपला भटुरा किती टम्म फुगलेला आहे.